नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. क्रांतीवीर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त आज शहरातील विविध संस्था, संघटना आणि नागरिकांच्या वतीने दीक्षाभूमी चौकातील त्यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. सकाळपासूनच दीक्षाभूमी चौकात विविध सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अमर रहे आणि जय भीम, जय अण्णा च्या घोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. उपस्थितांनी अण्णाभाऊंच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्यांच्या सामाजिक व साहित्यातील महान योगदानाचे स्मरण केले. या प्रसंगी वक्त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. स्टार अण्णाभाऊंनी आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून शोषित, वंचित आणि कष्टकरी जनतेचे दुःख जगासमोर मांडले. त्यांचे विचार आजच्या काळातही तितकेच मार्गदर्शक आहेत, असे मत विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संदर्भात आज अण्णाभाऊ साठेंच्या 106व्या जयंतीनिमित्त मी आपल्या समाजाला आणि समाजाचे न्यू जनरेशन मुलांना हे सांगण्यात इच्छितो की आज शिक्षणाची जी पातळी आहे ते एकदम क्रीम लेवलवर आहे आणि ते क्रीम लेवलची पातळी जी आहे शिक्षणाची, त्याचा भरपूर फायदा समाजाला उचलला पाहिजे असं माझं म्हणणं आहे की आमच्या समाजाचे मुलं डॉक्टर, इंजिनियर आणि मोठ्या मोठ्या उंच पदावर गेले पाहिजे अशी आमची इच्छा आहे. कारण 1.5 दिवसाची शाळा अण्णाभाऊ साठेने केली आणि 1.5 दिवसाच्या शाळेमध्ये त्यांनी जे आपलं रचना, एवढ्या मोठ्या कादंबऱ्या आणि एवढे मोठे ग्रंथ लिहिले ते पूर्ण रस्त्यापर्यंत गेले आणि रस्त्यापर्यंत सन्मान आहे त्यांचा. तर आपण आजच्या या न्यू जनरेशनच्या पातळीवर आपण याच्याही साजरा करू शकतो असं समाजाला माझं म्हणणं आहे.